ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं मंगळवारी पारंपरिक पद्धतीनं मोगले यांच्याकडे बस्ता खरेदी करण्यात आली। मकर संक्रांती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून 13 जानेवारीपासून अत्यंत उत्साहात या अलौकिक अशा यात्रा सोहळ्यास प्रारंभ होत आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं या यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेप्रमाणे मंगळवारी चाटी गल्ली इथल्या आर.एस. मोगले यांच्याकडे धार्मिक विधीसाठी लागणारे वस्त्र अर्थात बस्त्याची खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली। रेशीम साडी, मनमोहन खण, रेशीम वस्त्र, सुती रुमाल, शाल, लिंगवस्त्र, झोळी कापड, सुती कापड आदींची खरेदी यावेळी देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टगी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। आर.एस. मोगले यांच्याकडे गेल्या 90 ते 95 वर्षांपासून यात्रेसाठी लागणाऱ्या वस्त्रांची अर्थात बस्त्याची ही खरेदी केली जाते। होम तसंच अन्य धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य आणि दुर्मिळ वनस्पती या एरटे, सावळगी, पामी, सास्तूर, उपासे, वर्धा, खोबरे यांच्याकडून खरेदी करण्यात येतात। प्रत्येक जणच या माध्यमातून आपली सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे तसंच सोमशंकर देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। सिद्धेश्वरने स्थापन केलेल्या अष्टविनायकाच्या पूजनाने सुरू केली आहे। आज यात्रेसाठी जे पूजा साहित्य लागणार आहे आणि आहाराचे जे साहित्य लागणार आहे त्याची खरेदी आहे आम्ही आज करत आहोत। गेल्या जवळजवळ 90-95 वर्षापासून मोगले यांच्या दुकानात रेशमी वस्त्र आणि आहाराचं सामान आपण खरेदी करत असतो। त्याचप्रमाणे जे विविध प्रकारचे वनौषधी किंवा जे दुर्मिळ असे पूजे साहित्य असतात ते भीमाशंकर उपासे यांच्या दुकानातून त्याने आम्हाला गेली अनेक वर्षापासून ते आम्हाला विनामूल्य देत असतात आणि गूळ, धान्य याची खरेदी आम्ही ज्या त्या ठरलेल्या दुकानातून घेत असतो। याप्रमाणे यंदाच्या ह्या यात्रेची सर्व खरेदी मी आज सुरू करत आहोत। पारंपरिक ह्याच्यासाठी आम्ही यात्रेसाठी इथे येतो। त्या दुकानात जे जे वस्त्र लागतात ते सर्व वस्त्र आम्ही इथे घेतो। त्यामुळे किराणा तेच किराणा वगैरे वगैरे कापड वगैरे या सर्व गोष्टी औषधी पण घेतो आम्ही आणि याच्याकरता आम्ही सर्व मंडळी इथे येतो आणि विशेषतः मोगलींचं दुकान आम्ही चुकत नाही आणि नेहमी येतच असतो। त्याबद्दल त्यांचे पण आभारी आहोत। ते चांगल्या रीतीने आम्हाला देतात। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून शिवयोगी श्री सिद्धेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभत असून आमची 3री पिढी आता ही सेवा करत आहे, याचं एक वेगळं समाधान मनाला मिळतं, अशा भावना शिवकुमार मोगले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या। साहित्य लग्न साहित्य लागतं ते आमच्याकडून गेल्या कित्येक वर्षापासून घेऊन जातात, तर त्याची खरेदी आजपासून रेशमी महावस्त्र आणि चोळी असं त्यांचं दरवर्षी खरेदी असते त्याप्रमाणे ते खरेदी करतात। गेल्या 3 पिढ्यापासून आमच्याकडे खरेदी। दरम्यान या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन तो बस्ता देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला। या प्रसंगी सिद्धाराम पाचापुरे, मल्लिकार्जुन जम्मा, आप्पासाहेब तालीकोटी आदींची उपस्थिती होती। अत्यंत चोख आणि बारीक नियोजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडून या यात्रा सोहळ्यासाठी करण्यात येत आहे।